संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी प्रिया. आज प्रियाच्या गोष्टीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील एक असा पैलू पाहणार आहोत जो तुम्हाला थक्क करेल. तो म्हणजे त्यांचा पुस्तकांवरील अफाट प्रेम. प्रियाताई, मी ऐकलंय की बाबासाहेबांकडे खूप सारी पुस्तकं होती, पण ते सगळी पुस्तकं वाचायचे का? उमेश, त्यांनी केवळ पुस्तकं वाचली नाहीत, तर पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःचं घर सुद्धा एका भव्य ग्रंथालयासारखं बनवलं होतं. मुंबईतील त्यांच्या राजगृह या घराची ही गोष्ट ऐक. बाबासाहेब जेव्हा लंडनमध्ये शिकत होते तेव्हा ते आपला जेवणाचा खर्च वाचवून पुस्तकं विकत घेत असत. एकदा तर त्यांनी दुपारचं जेवण सोडून केवळ एका जुन्या दुर्मिळ पुस्तकासाठी पैसे साठवले. भारतात परतल्यावर त्यांनी मुंबईत स्वतःचं घर बांधलं, ज्याचं नाव ठेवलं राजगृह. हे घर माणसांसाठी कमी आणि पुस्तकांसाठी जास्त होतं. पुस्तके हेच माझे खरे मित्र आहेत. जोपर्यंत माझ्याकडे पुस्तके आहेत तोपर्यंत मी कधीही एकटा नाही. ज्ञानाचा हा खजिनाच मला लढण्याचे बळ देतो. राजगृह हे केवळ घर नाही, तर ते ज्ञानाचे मंदिर आहे. बाबासाहेबांकडे 50,000हून अधिक पुस्तकं होती. बाबासाहेब रात्री 2-2 वाजेपर्यंत वाचन करायचे. वाचन हाच त्यांचा श्वास होता. बाप रे, 50,000 पुस्तकं! म्हणजे बाबासाहेब खरोखरच ज्ञानाचे महासागर होते. हो उमेश, बाबासाहेब म्हणायचे, वाचाल तर वाचाल. म्हणजे जर तुम्ही वाचन केलं तरच तुम्ही आयुष्यात प्रगती कराल. पुस्तकं आपल्याला विचार करायला शिकवतात. प्रियताई, आता मी सुद्धा मोबाईल बाजूला ठेवून रोज किमान 2 पानं तरी वाचत जाईन. शाब्बास उमेश. बालमित्रांनो, पुस्तकांना आपले सोबती बनवा. पुन्हा भेटूया श्री सुदाम साळुंखे सर आणि सनी म्युझिक स्टुडिओ सादर केलेल्या एका नवीन प्रेरणादायी कथेत. जय भीम. धन्यवाद.